All people with comorbidities, please get admitted to Step Up hospitals. The government will take care of them. We are also taking total care of setting up infrastructure, including SOPs and training for treatment of children for the third wave, the Chief Minister said on Tuesday. The Chief Minister appealed to all persons with comorbidities to please come and get admitted and not wait for the last minute. आम्ही सांगल्या पळय ज्या ज्या जाग्यार गरज आसा आतां आमच्या कडेन तुका एक सांगता हांव आतां म्हणजे सगळी कडेन म्हणजे आमच्या कडेन एडिशनल फॅसिलिटीज अवेलेबल आसा म्हाजे म्हणणे कोवीड केअर सेंटर न्ही येवन तूं स्टेप अप हॉस्पिटलान एडमीट जा म्हणजे प्रायवेट न्ही आं गव्हर्मेंटाची स्टेप अप हॉस्पिटल आहा पळय न्ही थंय एडमीट जा थंयसर बेडी खाली आसा हांव सगळ्या तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक रिक्वेस्ट करता की मात सुद्दां जाका कोमॉर्बिडिटी आसा तेणी प्रायवेट हॉस्पिटल सोडून दी आमची स्टेप अप हॉस्पिटल प्रत्येक तालुक्यान न्ही त्या तालुक्यान नाल्यार आमचो थंयसलो जो इन्सिडंट कमांडर थंयसलो डेप्युटी कलेक्टर थंयसले हेल्थ ऑफिसराक कॉन्टॅक्ट करचे आनी स्टेप अप हॉस्पिटलान एडमीट जावचो ताची सगळी सोय सरकार करता A to Z ताका घरा कडल्यान हाडण्या पासून तो परत ताका व्हरून पावण्या पर्यंत. In preparation of the third wave, the government has started getting the infrastructure ready. The Chief Minister, in the presence of Health Minister, gave details. ऑन स्पॉट आतां आमी डायरेक्ट जे वॅक्सिनेशन आमी 18 to 44 हाज्या खातीर जेन्ना वॅक्सिनेशन सुरू करतले डायरेक्ट तेंच्यांनी वचून थंयसर आपूण रजिस्ट्रेशन करपाचें आनी वॅक्सिनेशन दिलें वयतलें बट तातूंत सुद्दां आमी पयली प्रायोरिटी जी आसा ही कोमॉर्बीड आनी लॅक्टेटींग मदर्स हांच्या खातीर दिली वयतली म्हणजे जेणे करून आमकां तांची काळजी खूब पयलीं घेवपाक जाय कारण कोमॉर्बीड आमी आतांय पळयल्या की ज्यो डेथ जाल्या तितूर कोमॉर्बीड जे आसात कोण किडनी फेलियर आसा कोण हायपरटेन्शन आसा कोण डायबिटीज आसा 18 to 44च्या मदीं हे जे कोणी पेशंट्स आसात म्हणजे 18 ते 44 ह्या एज ग्रुपांत जेका कोमॉर्बिडिटी आसा तेणी आपल्या कन्सर्न फिजिशना कडल्यान आपली सर्टिफिकेट घेवन दवरची आमच्या वॅक्सिनेशन सेंटराचेर ती फिजिशना कडल्यान आपल्या कोमॉर्बिडिटीची वॅलीड सर्टिफिकेट दाखयली वयतली आनी ताका वॅक्सिनेशन दिलें वयतलें आमी ती वापरपा खातीर परमिशन मागला इफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया परमीट केलें जाल्यार आमकां 1 लाख आतां वापरपाक मेळटली परमिशन येना फुडें अदरवायज सेकंड लॉट आमचो जून म्हयन्याच्या पयल्या विकान येता अदरवायज आमी एक 2-3 सोर्सीसांतल्यान वॅक्सिनेशन आनी एडिशनल घेवपा खातीर प्रयत्न सुरू केल्लो आहा आमकां 45 एंड अबाव 100% पयलीं कंप्लीट केल्लें जाय त्या खातीर म्हणजे आपुणूय कंप्लीट करचें आपल्या घरच्यांचें कंप्लीट करचें आपल्या इवन दो घरांत कोण हाऊस मेड येता आसत अबाव 45 एज ग्रुपची सगळ्यांची जबाबदारी आसा म्हणजे बरेच जाण मरे आतां परत लॉकडावन सुरू करपाक लागल्या ते खंयसरूच बाबा आपल्या पंचायतीन 100% एकटोय अजून सुद्दां पंचायत एक सुद्दां ग्रामपंचायत सांगना प्रावडली की आमी 100% वॅक्सिनेशन कंप्लीट केलें म्हूण तें सांगा मरे लॉकडावन करपाक सोंपें आहा हांवें लॉकडावन केलें म्हणपाक तें तेंच्यांनी सांगूंक जाय इट शूड बी द म्हणजे एप्रिशिएट करतले आसले आमी म्हणजे सरकार त्या पंचायतीक रिवार्ड दितले असले जाय जाल्यार हांव ते एकीच कडेन आमचो डेप्युटी कलेक्टर इन काणकोण आनी हेल्थ ऑफिसर इन काणकोण खूब बरें काम केलां तेंच्यांनी हांव एप्रिशिएट करता खरोखरूच हांवें जेन्ना फाटले फावटी हांवें दौरो केलो सगळी कडेन तेज्या कडेन सगळो रिकॉर्ड अवेलेबल आसा तेणी ऑलमोस्ट 70% ऑफ द 45 एंड ओवर एज ग्रूप आसा तांचें वॅक्सिनेशन कंप्लीट केलां तेणी म्हाका टार्गेट दिला फुडल्या 8 दिसाच्या भितर म्हणजे जे कोणाक शक्य ना तेणी पर्सनल इंट्रस्ट घेवन काम केलां काणकोण डेप्युटी कलेक्टर आनी हेल्थ ऑफिसर आनी तेजी पुराय टीम काणकोणातली खूब बऱ्या पद्दतीचें काम केलां कंपॅरिजन विथ द अदर तालुकाच अरे म्हणून सांगलें न्ही रे तुका हांवें आतां तेंच्यांनी सांगूंक जाय आसलें आयज तेंच्यांनी जर डिक्लेअर करपाक जाय आसलें म्हाजी पंचायत 100% जाली म्हणून ते कित्याक करिना तर आमच्या कडेन आतांय बी 2,80,000 डोस अवेलेबल आसा त्या खातीर 45 एंड अबाव खंयसरूच आमच्या कडेन वॅक्सिनेशन कमी ना प्रत्येक पंचायतीन फुडें येवचो आपूण 100% कंप्लीट करपा खातीर तेवची तेंच्यांनी चॅलेंज स्विकारची उरला हे पळय तेजो आतां एक्झॅक्टली नंबर हांवें तुका सांगलो कितें काणकोण डेप्युटी कलेक्टरान ताजेर वर्कींग वेवस्थीत रित्या केलें आनी आपलो तेणी रोल घेवन म्हणजे 45 एज ग्रुपांतले अबाव कितले आहा 18 to 44 कितले रोल घेवन काडल्या तेणी नंबर म्हणजे आत्तां एक्झॅक्टली नंबर ना फिगर ना बट एक गजाल हांव सांगता तुका म्हणजे हेजो एप्रॉक्सिमेटली म्हणजे 40% जे आसा हेंच्यांनी वॅक्सिनेशन अजून घेवंक ना भितरले हांवेंनूय पळयले भितरले 10% लोक जे आसा पळय न्ही रे हे कदाचित बॅड रिडन आसा येवंक शकोंक ना आनी कितें आसा हेच्या लागून उरल्या बट एटलिस्ट म्हणजे 35% तरी 30 to 35% लोक हे वॉक इन येवन घेवपाक शकता न्ही तांच्यांनी तरी घेवपाक जाय नाजाल्यार पंच सरपंच आमदार जे कोण आसा पळय न्ही रे तांच्यांनी इनिशिएटीव घेवन ते कंप्लीट करपाक जाय like this COVID care centers, every constituency,
हे पळय कोवीड केअर सेंटर जे आहा पळय न्ही रे थोड्यांनी फक्त घोशणा केल्या स्टार्ट करूंक ना तूं मुद्दामून पळय दाखयता मडगांव घोशणाच केला कांयच स्टार्ट जावंक ना थंयसर तुका तेच जाय आसलें दिसता सुरू जावंक ना थंयसर सरकारान जी सुरू केल्या पळय न्हू रे तीच सुरू जाल्ली आसा आनी सरकारान पूर्णता डॉक्टर्स इन्फ्रास्ट्रक्चर सगळें तूं मुद्दाम वचून सगळी कडेन कोवीड केअर सेंटर पळय घोशणा बेश्टी केली म्हणून जायना ताच्या खातीर वर्किंग करचें पडटा हमने टास्क फोर्स कमेटी और स्पेशल एग्जीक्यूटिव कमेटी जो अपॉइंट कर दिया है टास्क फोर्स कमेटी विच इज myself chairing that committee, our health minister will be the vice chairman of that committee और जो एक्सपर्ट कमेटी है जो हमारे यहाँ के गोवा मेडिकल कॉलेज के डीन पीडियाट्रिशियंस हेल्थ डिपार्टमेंट से और प्राइवेट सेक्टर से जितने सारे पीडियाट्रिशियंस हैं इंडियन मेडिकल एसोसिएशन इंडियन पीडियाट्रिक एसोसिएशन एपिडेमोलॉजिस्ट और प्रिवेंटिव सोशल मेडिसिन और सीनियर पीडियाट्रिशियंस फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज ये सारे एक्सपर्ट कमेटी के मेंबर्स हैं और उन्हीं के सजेशंस से जितने सारे सजेशंस दिए जाते हैं उसी के हिसाब से टास्क फोर्स कमेटी विल अप्रूव सैंक्शन वट एवर द रिक्वायर्ड फॉर द गोवा मेडिकल कॉलेज एंड इवन दो फॉर द डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेज हॉस्पिटल्स इन द नॉर्थ एंड साउथ गोवा टू बिल्ड अप द इंफ्रास्ट्रक्चर में NICU, neonatal intensive care unit, pediatric care unit, the additional beds for the maternal and child health, additional special बेड्स क्रिएशंस हमारे सुपर स्पेशलिटी ब्लॉक में हमने कर दिया है और एट एनी टाइम वी कैन कन्वर्ट अवर ICU बेड्स इनटू द 20% ऑफ द ICU बेड फॉर द नियोनेटल ICU फॉर द एसेंशियल इक्विपमेंट मेडिसिन एंड मैन पावर। इसके लिए हमने पूरी तैयारी कर दी है। इसके लिए जो जो मेडिसिन चाहिए, जो जो इक्विपमेंट्स चाहिए और जो मैन पावर्स चाहिए, इसके लिए मेडिसिन ऑलरेडी परचेस करना स्टार्ट कर दिया है। इक्विपमेंट जो चाहिए उसका परचेस हमने स्टार्ट कर दिया है। द सेकेंड थिंग इट इज़ एन मैन पावर। इस मैन पावर के बारे में जो ट्रेनिंग देना था फॉर द डॉक्टर्स, फॉर द नर्सिस, फॉर द अदर स्टाफ्स ऑल्सो, वी हैव ऑलरेडी स्टार्टेड टू गिव द ट्रेनिंग फॉर दिस टाइप ऑफ स्टाफ। देन SOP फॉर द मैनेजमेंट ऑफ द COVID-19 इन द चिल्ड्रन। हमारी जो एक्सपर्ट कमेटी है उन्हीं के हिसाब से जो SOP फाइनलाइज होनी चाहिए वो उन्होंने फाइनलाइज किया है। द सेम SOP विल फॉलो इन द प्राइवेट एंड गवर्नमेंट, वो एक ही SOP रहेगी। The Chief Minister, however, said that it was not possible to predict when the third wave could hit, and whatever was being said was all predictions. कोणूच प्रेडिक्ट करू शकना। हाजो रिसर्च म्हणजे ऑल ओवर इंडिया चालू आसा, त्या खातीर आमची एक्सपर्ट कमिटी केन्ना येतली। हांवें तुका सांगलें म्हणजे आतां थर्ड वेव येयनाच तर जवळपास 11% पेशंट इन्फेक्टेड जाल्ले आसा। म्हणजे तो एक जो आसा 11% पेशंट म्हणजे 16,000 भुरगे ऑलरेडी इन्फेक्टेड जाले न्ही। हेजो अर्थ म्हणजे इट इज एन प्रेडिक्शन्स, ते सगळे तेजेर रिसर्च चल्लेलो आसा। Goa 365 Bureau.